या ग्रंथाची फायदे एक दोन नाही, फक्त ग्रंथावर मन्मथ माऊलीवर गुरुवर श्रद्धा ठेवून नित्य नेमानं आज तुम्ही प्रमाण करून जा. उद्यापासून घरामध्ये नित्य नेमानं सुरू करा. वर्षाच्या आत तुमच्या घरातलं सर्व असं दारिद्र्य नाहीसं होत. पण तेवढं शुद्धानं केलं पाहिजे. नाहीतर कसं होते माहिती आहे का, माणसाला इच्छा तयार झाला, आशा निर्माण झाल्या ना, माणूस खूप काही करत जातो. कसं म्हणजे एक दृष्टांत सांगितलं तर लक्षात येईल. एका गावामध्ये राजा होता, खूप मोठं साम्राज्य होतं त्याचं. मग एक दिवस गावामध्ये अशी डांगोरी दिलं तर बाबा दिवसभर सकाळीपासून संध्याकाळपर्यंत कोणी कुठपर्यंत जाऊन येतो एवढं सगळं जमीन मी दान करणार आहे. फार आनंद वाटला. गावात सगळ्यांनी एकत्रित जमा झाले. राजा आहेत, सगळं गावामधला जमीन आम्हाला देणार आहे. अट काय आहे तर सकाळी सूर्य उदयापासून सूर्य अस्तपर्यंत कुठपर्यंत तुम्ही लांब जातो तेवढाच वापस शिवून राजाला शिवला तुम्ही. तेवढा किती 10 एकर 20 एकर 25 एकर 40 एकर फिरून आलं तेवढं मी देणार असं राजाने सांगितलेलं होतं. गावाने एकत्रित आले सगळं आणि ठरवले चला बाबा. मग प्रत्येकाने काही एक घरातलं एक नग बाहेर काढले. 10 मुलं एकत्रित आले आणि सांगितले ठरवले काय म्हणून आता आपण चलायचं. निघाले. सकाळी सूर्योदय झाला, पंच येऊन थांबले, राजा येऊन थांबलं, माळावर समोर बसून होते. सगळे गाव जमलं आणि तिथून सुरू केलं आणि सांगितले तू कुठपर्यंत जाणार तिथपर्यंत जा आणि संध्याकाळी सूर्य अस्त होजेपर्यंत येऊन मला स्पर्श केलं तेवढं जमीन तुला देऊन टाकणार, दान करणार. 10 मुलं